रायगड जिल्ह्यातील बोर्ली पंचायत येथील AR उंड्रे शाळेसह शाळा व्यवस्थापक उंड्रे परिवारावर राजकीय दबाव तंत्र वापरून अन्याय होत असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून एक महाराष्ट्र दिन देखील येथील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी गेटच्या बाहेर साजरा केला। शाळेला लावण्यात आलेला कुलूप अन्यायकारक असल्याचं मत व्यवस्थापक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। अंतर्गत पारिवारिक वादातून हा सुडबुद्धीनुसार वाद असल्याचं बोललं जात आहे। मात्र राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रायगड येथे एका सभेत या परिवारातील एका व्यक्तीला समोर आणून हे त्यांचे वारसदार असल्याचे सांगत या वादात पुन्हा एकदा नवं ट्विस्ट आणलंय। त्यामुळे या मुख्य परिवाराला याचा त्रास होत असून याचे थेट परिणाम शाळेला लावण्यात आलेल्या कुलूपमुळे शाळकरी मुलांवर झाल्याचं दिसतंय। पाहूयात या घटनेमागचे काय सत्य आहे। डॉक्टर AR उंड्रे परिवार यांची पत्रकार परिषदमधून मिळालेली सत्य माहिती। हम 4 भाई बहन हैं, सभी लंदन में रहते हैं। मेरी बड़ी बहन डॉक्टर शबनम उंड्रे, वो डॉक्टर है, बहुत बड़ी डॉक्टर है वहाँ। मैं नेक्स्ट शमा उंड्रे, मैं भी लंदन में रहती हूँ। इसके बाद मेरा एक भाई है डॉक्टर सुहेल उंड्रे, वो भी सेक्रेटरी से लंदन है। और सबसे छोटा भाई साबिर उंड्रे, वो भी वहाँ बिजनेस करता है। ये हम 4 बच्चे डॉक्टर उंड्रे के सही बच्चे हैं और सिर्फ हम 4 बच्चे हैं। आप ज़िंदगी में किसी को भी पूछो, हमेशा पूछो, अगर मेरे फादर अभी हयात होते तो वो बोलते कि मेरे 4 बच्चे हैं। और जो वो अभी स्कूल में आया है वो बोल रहा है मैं मोहसिन हूँ। मोहसिन है, मोहसिन उंड्रे नहीं है, वो डैडी का बेटा नहीं है। डैडी ने खुद अपने फाइल में एक स्टेटमेंट पुलिस में दिए हैं कि ये मेरा बेटा नहीं है। वो पुलिस स्टेशन में दिए हैं कि ये मेरा बेटा नहीं है। ये मेरी जो बीवी है उसके पहले शोहर का या किसी का उसका बेटा है, बट मेरा बेटा नहीं है। हम सिर्फ 4 भाई बहन डॉक्टर उंड्रे के बच्चे हैं और हमने देखे हैं जिंदगी भर कि हमारे फादर ने कितनी कुर्बानियाँ दिए हैं, कितनी मेहनत की है, रात दिन सोए नहीं, जो भी जितना भी कमाए सब स्कूल में डाले। आज एक पाए हमारे फादर ने हमारे रखा नहीं, सब स्कूल में दिया। हमको इतनी खुशी होती है कि उन्होंने इतने मेहनत से ये स्कूल खड़ा किए, जहाँ बच्चे लोग इतने मेहनत करते हैं, यहाँ के टीचर इतने वफादार है। ये मैं बोलना चाहती हूँ कि उन्होंने बहुत मुश्किल से भी बच्चों लोग का साथ दिया है, मुश्किल से पेरेंट्स का साथ दिया है, अपना काम बड़ी मुश्किल से किया है। सब ऐसा नहीं करते, वो सिर्फ प्यार मोहब्बत डॉक्टर AR उंड्रे के लिए जो उन्होंने पर्सनली ये स्कूल में काम किया है, उनके साथ में इन्होंने हमने देखे बहुत साल रियाना आंटी ने उनका साथ देखे, बहुत काम किए। और मैं ये भी बोल सकती हूँ कि मेरे फादर बिजी सर्जन थे बॉम्बे में, वो बॉम्बे में ज़्यादा रहते थे। जो स्कूल का मसला था रियाना आंटी आती थी, हमेशा जो भी प्रॉब्लम था स्कूल का मसला कोई भी रुकना नहीं चाहिए। इतने सालों में स्कूल कभी नहीं बंद हुआ। मुझे लंदन में फ़ोन आते लोगों के कि प्लीज़ हमारी हेल्प करो, ये पता नहीं स्कूल फर्स्ट टाइम बंद हुआ है। और हालांकि बेचारे यहाँ के लोग ने बहुत सुलह की कोशिश किए है कि हम समझा के सुलह के हम ये स्कूल चलाएंगे, बच्चों लोग को पढ़ने दो, बट स्कूल पे ताला लगा है। उस वजह से मैं खास आई हूँ लंदन से कि ये स्कूल जो ज़िंदगी में फर्स्ट टाइम बंद है, लोगों को कितना दुख होता होगा, बच्चों को कितना दुख होता है, टीचर लोगों को कितना दुख होता है, गांव वालों को कितना दुख होता है। ये बिल्कुल होना ही नहीं चाहिए। जिसको भी चलाना है जो लीगल तरीके से है आप अप्लाई करो, बट स्कूल को बंद मत करो, एजुकेशन को मत रुकाओ, क्योंकि ये इंस्टीट्यूट का मेन मकसद है कि यहाँ एजुकेशन होना चाहिए, लड़कों के लड़कियों के हमेशा जारी रहना चाहिए। और ये चलते रहेगा क्योंकि ये अभी ये कोशिश जारी है कि ये स्कूल ऐसे ही चले, पहले से और ज़्यादा अच्छे से चले और सब लोग मिलके ये कोशिश करेंगे। मी इकडचा विद्यार्थी होता आणि शिक्षक, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आणि प्रिन्सिपल इकडे आपल्या जीवनाचे 43 वर्ष काढलेले आहे। आणि मी डॉक्टर AR उंड्रे त्यांना एकदम करीबून I was very close to him. 7 December 2020 he passed away. After he passed away, जब उनकी डेथ हो गई
तो उनके पार्थिव शरीर को बोरली पंचायत में लाया गया, इधर दफनाया गया। उसके बाद से जो पावर गेम है वो शुरू हुआ। मोहसिन उनरे, हामिदा उनरे, ये जो है ये बैक ऑफ द डोर 1916 टू 19 की कमेटी पे वे लोग नहीं थे। उनका टेन्योर एक्सपायर होने के बाद वो लोग फौज डॉक्यूमेंट से मैनेजिंग कमेटी के मेंबर बने और जगह बेची गई, पैसे लूटे गए स्कूल के। इधर कोविड के टाइम पे यहाँ फीस देने को पैसे नहीं होते थे, लेकिन ये लोग प्यून के नाम पे, दूसरे कर्मचारियों के नाम पे पैसे निकाल के बॉम्बे में लेके जाते थे। ऐसा चल रहा था तो गांव वालों ने सोचा कि इलेक्शन होना चाहिए और इलेक्शन हुए और सब जितने भी लायक मेंबर है उसमें मोहसिन उनरे ने खुद साइन करके, जो वो बोल रहे हैं उनरे, अभी तो उनरे लगाते तो उनरे बोलना पड़ेगा, क्योंकि मोहसिन उनरे ने 347 की लिस्ट खुद साइन की। उसमें कौशल सैयद सामने थे और बाद में बोलता है कि ये साइन मेरी नहीं है, जिसमें किसी ने, अंसार ने, आरिफ ने उसको साइन की है। असा खोटा राजकारण, शाळेचं राजकारण चाललेला होता। आणि मग जेव्हा इलेक्शन झाला, दाऊद अली राऊत आणि त्यांची टीम जिंकून आले। त्याच्यानंतर आम्ही चेंज रिपोर्ट टाकण्याच्या अगोदर त्यांनी खोटा चेंज रिपोर्ट टाकले, त्यामुळे दोघांचा चेंज रिपोर्ट आता 11 मार्चला दोन्ही चेंज रिपोर्ट रद्द झाले। जसंच ते चेंज रिपोर्ट रद्द झाले, 18 तारखेला आमची बोर्डाची परीक्षा होती, त्यामध्ये घुसून आले। तिनातनं आमिर खानजादा त्याला मी पहिल्यांदा बघितला, तो बोलतो मी ट्रस्टी, तो मला बोलतो मी ट्रस्टी आहे। आणि आजूबाजू गावाचे माणसं इकडे आले आणि मला बोले तुला काम करायचं आहे तर आमच्यासोबत काम करू शकतोस तू। मी बोला नाही, जो खरा आहे तो खरा आहे। मग त्याचंच तसंच 3 मेला चॅरिटी कमिशननी दुसरे बॉडीला ऑर्डर दिली, दाऊद अली राऊतचे बॉडीला ऑर्डर दिली की तुम्ही पेमेंट करू शकता। तेव्हा त्यावेळी जेव्हा आम्ही चेकबुक काढायला गेलो, आमच्यावरती हल्ला झाला आणि आमच्यावरती खोटा आरोप लावण्यात आला। आम्ही कुठल्याही बायला नख सुद्धा लावलेला नाही एवढे वर्षात। आणि एक बाय आहे, त्याचं नाव मी कॅमेऱ्यावर घेणार नाही, तिने बोलली माझ्या बुरका फाडले, माझ्यावरती असं केले तसं केले। 100% खोटा। पण पोलीस पण काय करणार, त्यांच्यावरती दबाव आहे, राजकीय दबाव आहे। ज्याच्याकडे पैसे आहे ते वरना प्रेशर आणतात पोलीसवर आणि पोलीसला त्या FIR घेतली जाते। आणि आमची टीचरवर अत्याचार झाला, ती व्हिडिओ शूटिंग करत होती, तिच्या हातात कॅमेरा ओढायला गेले, ते मागे घेतली, त्याच्या अंगावर जाऊन कॅमेरा ओढून घेतले, तिला असॉल्ट झाला तिच्यावरती। ते केस पण मी पोलीस स्टेशनमध्ये, पण इकडचे पोलीस कॉपरेट करतात दोघांना, पण खरी पण FIR त्यांना घ्यायच लागते आणि खोटी पण FIR त्यांना घ्यायच लागते। ते असं चाललेलं आहे। आणि IT चा पेपर होता 20, 21, 22 HSC बोर्डचा, ते मी पोलीस प्रोटेक्शनमध्ये घेतलं आणि शिक्षकाला हात जाऊन देत नाही, सगळा तोडून ठेवलेलं आहे आतमध्ये आणि आमच्यावरती आरोप लावतात की तुम्ही तोडले। सगळे दरवाजे, सगळे ताले तोडलेले आहेत, सगळे दफ्तर इकडचं तिकडे गेलेले आहे। आणि 1982 पासून आता कमीत कमी 20,000 जन्मपत्रिका मुलांचे आमच्याकडे आहे, मुलांची GR रजिस्टर आहे। त्यांच्या आता आय एम व्हेरी वरीड अबाउट दॅट, मला काळजी होते ते जर एखादा जन्म दाखला तिकडे झाला तर ते मुलाचा आता NCRA आहे आणि
CCA ते तो काय बोलेल, माझा जन्म दाखला कुठे आहे, ते मी कुणाला जबाब देऊ. आणि मला पण आतमध्ये जायला मनाई आहे. त्यांनी ताले लावून ठेवले. आणि जर तू माझ्या सोबत काम करणार ते तुला ठेव, नाहीतर यू आर आउट, यू आर फायर्ड, असे ते गुंडे लोक मला बोलतात आहे. आणि धमकी सुद्धा मला मिळते की तुला मारून टाकू, तू कसं आमच्या विरुद्ध जाते. आणि मी अलिबागला गेला होता, तिकडे माझा सामना आपला आमिर खानजादाचा झाला. तर ह्याला ते मी धडा शिकवणार. आता काय करणार, मला मारणार, काय करणार, मला माझ्या जीवाची हे करते. आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि ते आम्हाला साजरा करायचं आहे. आता पण ताला लागलेला आहे. मी पोलीस अफसरकडे गेला होता. मी बोले आम्हाला ताला तोडता येणार नाही. मग आम्ही महाराष्ट्र दिन कसं साजरा करू, मला गायचं आहे जय जय महाराष्ट्र माझा. आम्ही कशा करू, लेबर डे आहे, आम्ही कशा करू, हेच मी इकडे आपल्या जीवनाचे 43 वर्ष काढलेले आहे. आणि मी डॉक्टर AR उंडरे त्यांना एकदम करीबून आय वॉज वेरी क्लोज टू हिम. 7 December 2020 ही पास्ट हुए. आफ्टर ही पास्ट हुए, जब उनकी डेथ हो गई तो उनके पार्थिव शरीर को बोल्डी पंजतन में लाया गया, इधर दफनाया गया. उसके बाद से जो पावर गेम है वो शुरू हुआ. मोहसिन उंडरे, हामिदा उंडरे, ये जो है ये बैक ऑफ द डोर 1916 टू 19 की कमेटी पे वे लोग नहीं थे. उनका टेन्योर एक्सपायर होने के बाद वो लोग फौज डॉक्यूमेंट से मैनेजिंग कमेटी के मेंबर बने और जगह बेची गई, पैसे लूटे गए स्कूल के. इधर कोविड के टाइम पे यहाँ फीस देने को पैसे नहीं होते, लेकिन ये लोग प्यून के नाम पे, दूसरे कर्मचारियों के नाम पे पैसे निकाल के बॉम्बे में लेके जाते. ऐसा चल रहा था. तो गांव वालों ने सोचा कि इलेक्शन होना चाहिए और इलेक्शन हुए. और सब जितने भी लाइफ मेंबर है उसमें मोहसिन उंडरे ने खुद साइन करके, जो वो बोल रहा है उंडरे, अभी तो उंडरे लगा था तो उंडरे बोलना पड़ेगा, क्योंकि मोहसिन उंडरे ने 347 की लिस्ट खुद साइन की. उसमें कौशल सैयद सामने थे और बाद में बोलता है कि ये साइन मेरी नहीं है, जिसमें किसी ने, अंसार ने, आरिफ ने वो साइन की है. असा खोटा राजकारण शाळेचं राजकारण चाललेला होता. आणि मग जेव्हा इलेक्शन झाला, दाऊद अली राऊत आणि त्यांची टीम जिंकून आले. त्याच्यानंतर आम्ही चेंज रिपोर्ट टाकण्याच्या अगोदर त्यांनी खोटा चेंज रिपोर्ट टाकले. त्यामुळे दोघांचा चेंज रिपोर्ट आता 11 मार्चला दोन्ही चेंज रिपोर्ट रद्द झाले. जसंच ते चेंज रिपोर्ट रद्द झाले, 18 तारखेला आमची बोर्डाची परीक्षा होती. त्यामध्ये घुसून आले. तिनातना आमिर खानजादा त्याला मी पहिल्यांदा बघितला. तो बोलतो मी ट्रस्टी, तो मला बोलतो मी ट्रस्टी आहे. आणि आजूबाजू गावाचे माणसं इकडे आले आणि मला बोले तुला काम करायचं आहे तर आमच्यासोबत काम करू शकतोस तू. मी बोला नाही, जो खरा आहे तो खरा आहे. मग त्याचं तसंच 3 मेला चॅरिटी कमिशननी दुसरे बॉडीला ऑर्डर दिली, दाऊद अली राऊतच्या बॉडीला ऑर्डर दिली की तुम्ही पेमेंट करू शकता. तेव्हा त्यावेळी जेव्हा आम्ही चेकबुक काढायला गेलो, आमच्यावरती हल्ला झाला आणि आमच्यावरती खोटा आरोप लावण्यात आला. आम्ही कुठल्याही बायला नख सुद्धा लावलेला नाही एवढे वर्षात. आणि एक बाई आहे, त्याचं नाव मी कॅमेऱ्यावर घेणार नाही, तिने बोलली माझ्या बुरका फाडले, माझ्यावरती असं केले तसं केले. 100% खोटा. पण पोलीस पण काय करणार, त्यांच्यावरती दबाव आहे, राजकीय दबाव आहे. ज्याच्याकडे पैसे आहे ते वरना प्रेशर आणतात पोलीसवर आणि पोलीसला त्या FIR घेतलीच जाते.
आणि आमची टीचरवर अत्याचार झाला. ती व्हिडिओ शूटिंग करत होती, तिच्या हातात कॅमेरा ओढायला गेले, ते मागे घेतली, त्याच्या अंगावर जाऊन कॅमेरा ओढून घेतले. तिला असॉल्ट झाला तिच्यावरती. ते केस पण मी पोलीस स्टेशनमध्ये. पण इकडचे पोलीस कॉपरेट करतात दोघांना, पण खरी पण एफ आय आर त्यांना घ्यायच लागते आणि खोटी पण एफ आय आर त्यांना घ्यायच लागते. ते असं चाललेलं आहे. आणि IT चा पेपर होता 20, 21, 22 HSC बोर्डचा, ते मी पोलीस प्रोटेक्शनमध्ये घेतलं आणि शिक्षकाला हात जाऊन देत नाही. सगळा तोडून ठेवलेल्या आतमध्ये आणि आमच्यावरती आरोप लावतात की तुम्ही तोडले. सगळे दरवाजे, सगळे ताले तोडलेले आहेत. सगळे दप्तर इकडचं तिकडे गेलेलं आहे. आणि 1982 पासून आता कमीत कमी 20,000 जन्मपत्रिका मुलांचे आमच्याकडे आहे. मुलांची GR रजिस्टर आहे. त्यांच्या आता आय एम व्हेरी वरीड अबाउट दॅट. मला काळजी होते ते जर एखादा जन्म दाखला तिकडे झाला तर ते मुलाचा आता NCRA आहे आणि CCA, ते तो काय बोलेल माझा जन्म दाखला कुठे आहे, ते मी कुणाला जबाब देऊ. आणि मला पण आतलं जायला मनाई आहे. त्यांनी ताले लावून ठेवले. आणि जर तू माझ्या सोबत काम करणार ते तुला ठेव, नाहीतर यू आर आउट, यू आर फायर्ड, असे ते गुंडे लोक मला बोलतात आहे. आणि धमकी सुद्धा मला मिळते की तुला मारून टाकू, तू कसं आमच्या विरुद्ध जाते. आणि मी अलिबागला गेला होता. तिकडे माझा सामना आपला आमिर खानजादा झाला. तर ह्याला तर मी धडा शिकवणार. आता काय करणार, मला मारणार, काय करणार, मला माझ्या जीवाची हे करते. आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिन आहे आणि ते आम्हाला साजरा करायचं आहे. आता पण ताला लागलेला आहे. मी पोलीस अफसराकडे गेला होता. मी बोले आम्हाला ताला तोडता येणार नाही. मग आम्ही महाराष्ट्र दिन कसं साजरा करू, मला गायचं आहे जय जय महाराष्ट्र माझा. आम्ही कशा करू, लेबर डे आहे, आम्ही कशा करू, हेच मी तुम्हाला बोलायचं आहे. थँक्यू. बाहेर मुलगे जे आहेत खास करून ते शिकायला बाहेर जातात, पुण्याला जातात किंवा मुंबईला जातात. पण मुली कुठे जातील आणि आमच्या मुली गोष्ट करतात ते कुठे जाणार. म्हणून आम्ही ह्या बोरलीच्या त्या जागात आजशी 25-26 वर्षापूर्वी आम्ही ही जी शाळा, ही डिग्री कॉलेज जी आहे मुलींची, प्रथम सबंध कोकणात आमची पहिलीच मुलीची डिग्री कॉलेज आम्ही उघडली. आणि त्यावेळी 1996 आणि 97 मध्ये दत्ता राणे साहेब हे एज्युकेशन मिनिस्टर होते. आणि मीनाक्षीताई पाटील माझी मैत्रीण, ती मला घेऊन त्यांच्या जवळ गेली. तेव्हा दादा प्रभाकर पाटील त्यांनी त्याला फोन करून सांगितले की रेहाना ही माझी मानसकन्या आहे, तर तुला त्याचं परमिशन द्यावाच लागेल. आणि आम्हाला विना अनुदानी ती डिग्री कॉलेजची परमिशन अशी भेटली. आणि उगीच तरी कोणाचं तरी नाव घ्यायचा की आणि कुठून माहिती नाही, हे जे आज जे त्या लोकांनी शाळेमध्ये घुसवले आहेत ते आमच्या सोसायटीचे सदस्य सुद्धा नाही, ते मेंबर सुद्धा नाही आहेत. कुठून मुरुडशी काय गुंडे आणले आहेत आणि त्याच्यानंतर मुंबईवरून आणलेले आहेत, मग गावातले आहेत, ज्यांना शिक्षणाबद्दल काही डाऊट नाही आणि ते सदस्यही नाही. त्यांच्या बापदादांनी एक वीट सुद्धा आणून आमच्या संस्थासाठी लावलेला नाही. हे आमच्या सोसायटीच्या मेंबर लोकांची मेहनत आहे. त्या लोकांनी कुणी पैशानी केली, कुणी काय केली. डिग्री कॉलेजची परमिशन अशी भेटवली. पण एक रत्नागिरीचे महापुरुष म्हटला पाहिजे, ते मोठे दानी म्हणजे फिलॉसॉफिस्ट आहेत, त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि आम्ही ते डिग्री कॉलेज बनवला. मग एक पुरुष इथे होते ईस्ट आफ्रिकाचे, त्यांनी मग एक साऊथ मुस्तफा जाफर आणि त्याच्यानंतर मग महमूद मुर्तुजा आणि अब्दुल रजाक मुर्तुजा ह्या
लोकांनी मग डिग्री कॉलेजच्या आतमध्ये आम्हाला लॅबोरेटरी पाहिजे, लायब्ररी पाहिजे, त्याचा खर्च त्यांनी उचलला. मग इकडे आमचा जो हॉल आहे आज 3000 मुला बसल्याचा, तो पण त्या ईस्ट आफ्रिकाचा जे आमचे आहेत मुस्तफा जाफर साहेब, ते आताच 2 महिने पहिले ते वाढले, त्यांनी आम्हाला ते पैसे दिलेले आहेत. आणि एक माणसाने आम्ही म्हणजे इथल्या गावच्या आमच्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी आमचा साथ दिला. कारण हे बघा, शाळा बनवायची म्हणजे 4 दीवारी का मतलब स्कूल नहीं होता है या कॉलेज नहीं होता है, उसमें आएंगे बच्चे तो हमारे लिए हमारे पेरेंट्स, हमारे बच्चे वो बहुत अहमियत रखते हैं और बाद में फिर सोसाइटी होती है. हम लोग सिर्फ कस्टोडियन है, हम केयर टेकर है, हम उनकी मतलब हिफाजत के लिए है. लेकिन आज जो है इसको, इस अदारे को, इस संस्था को जो है वो पॉलिटिकल ये बनाया हुआ है, मतलब अखाड़ा बनाया हुआ है. यहाँ जैसे दंगल के लिए अखाड़ा होता है, ऐसा इन लोगों ने राजकारणीय अखाड़ा बनाया हुआ है. और ये कौन लोग है, कहाँ से आए, उनका तालीम से, एजुकेशन से, शिक्षा से कोई ताल्लुक नहीं है. और उन लोगों ने ये तमाशा इधर 2 महीने से, हमारा रमजान का महीना जब हम लोग ऐसा समझते की म्हणजे आमच्या घरी देव आम्हाला, आमचा अल्लाह आम्हाला रोजी पाठवते, त्याच्या 2 महिने इथे येऊन बसून त्या शाळेमध्ये झोपायचा, जेवायचा, सगळी खाण करून ठेवली आहे. म्हणजे असल्याने कुठेतरी मी कमीत कमी 40 कंट्रीज बघितलेल्या आहेत आणि फिरलेली आहे. मी तुम्हाला हे पण सांगते की मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या अकॅडमिक काउन्सिलवरती 5 वर्ष, विमेन्स डेव्हलपमेंट ट्रस्टी 5 वर्ष, नॅशनल मॉनिटरिंग कमिटी फॉर मायनॉरिटीज एज्युकेशन 5 वर्ष, 15 वर्ष रायगड बँकची मी डायरेक्टर आणि 8 वर्ष कोकण मर्कंटाईलची डायरेक्टर. आणि आता मी अंजुमन इस्लाम जी मुंबईला आहे त्याच्या गर्ल्स बोर्डची मी एक्झिक्युटिव्ह चेअरपर्सन आहे. माझ्या बोर्डवरती 15,000 मुली आहेत आणि आम्ही हे माझं आयुष्य ह्या एज्युकेशनमध्येच केला. आणि डॉक्टर उंद्राने रात नाही बघितली, दिवस नाही बघितला, काय नाही. म्हणजे त्याला तर लोक इंटरनॅशनल फकीर बोलायचे, त्यांचा असा व्यवहार होता की कुठून पण. मी माझ्या वडिलांजवळ पैसे होते म्हणून मी मुंबई पासून घेऊन लंडन पर्यंत शिक्षण घ्यायला गेला. पण गावातली मुलं कुठे जातील? अहो आवाज साहेब, काहीतरी लाज आणि शरम ठेवा की हे तुम्ही काय बोलता, तुम्हाला माहिती नाही, काय नाही. आम्हाला तरी फोन करून विचारायचा होता ते कोण 4 गुंडे तुमच्याजवळ गेले आणि तुम्ही त्या गुंड्यांचं ऐकून आमच्या शाळेला बदनाम करण्याचा हे प्रयत्न करता. नको करू, हे असं नको करू. तुम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही ज्ञानी आणि MLA राहिलेले माणूस, कमी तुम्ही तरी असं करणार काय? कम से कम आप तो ऐसा मतलब एजुकेशन को बर्बाद करने के लिए उनकी मदद करेंगे, ये मैंने कभी भी नहीं सोचा था. मुझे शर्म आती है ये सोच के और बोल के. त्यांना खोटा बोलण्याचा त्या लोकांना, त्यांच्याजवळ डिग्री आहे. तो एक मुलगा आहे कोणतरी आणि त्याची आई, तो सांगते की मी डॉक्टरचा मुलगा आहे वगैरे. असं काय नाही. डॉक्टरांची फॅमिली कोण आहे इकडे बसलेली आहे, ती तुम्हाला स्वतःच सांगेल. आणि तो म्हणजे मिनिटात झूड बोलत असते, तो काय पण बोलू शकते. तो त्याच्याजवळ लय सर्टिफिकेट आहे झूड बोलायचे, ते तुम्हाला माहिती होईल जेव्हा आम्ही ओपन करू ना, तेव्हा माहिती होईल तुम्हाला हे काय आहे ते. उगाच घेतात, त्यांचं काय लेणं देणं आहे की आपला राजकारणातलं बिझी आहे, त्याला काय कोणाची लेणं देणं आहे. सभ्य माणूस आहेत ते, त्यांच्याबद्दल कशाला बोलतात ती लोक. आणि ह्या मला काय सांगायचं आहे मुद्दे माझा हा की हे जे म्हणजे सुनील तटकरेंना पराभव करायचा किंवा त्याला हरवायचा है, उनको हराने का है, इसके लिए तुम रॉयल एजुकेशन सोसाइटी को इस्तेमाल कर रहे हो, ये गलत चीज है. आवाज आपको समझना चाहिए कि ऐसे काम के लिए तुम और चीजें देखो या और जगह देखो, स्कूल को मत इस्तेमाल करो. इसके लिए तुम लोगों को तुम्हारा जो भी भगवान है माफ नहीं करेगा. शिक्षा मतलब क्या, शाला म्हणजे काय, शिक्षा मंदिर, असा नको करू तुम्ही. हे माझं एक शाळेने म्हटलं की
ये मदरसा है तेरा साकी मैखाना नहीं, यहाँ की खाक से इंसान बनाए जाते हैं। तो इस तरह की हरकतें मत करो। अवाज साहब, चीप पॉलिटिक्स मत खेलो, and you are playing cheap politics, and stop it, and we are not going to tolerate this. हे प्रकरण जर आपण बघितलं तर राजकीय दृष्ट्या आता लोकसभेची या ठिकाणी जे तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे असतील यांना कुठेतरी त्यांचा या ठिकाणी कुठेतरी त्यांच्यावर दबाव तंत्र कुठेतरी वापरलं जाते असं वाटतंय का? हे बघा, सुनील तटकरे साहेब आहेत ना, ते फार सभ्य आणि मोठे पॉलिटिशियन आहेत. त्याला काय डॅमेज कोण करू शकणार नाही हे मी तुम्हाला सांगते. आणि हे असल्याची पब्लिसिटी. तुम्हाला काय वाटते, पब्लिक काय इतनी काय वेडी है क्या? त्याला अक्कल नहीं का? वो लोग पागल है जो इन लोगों की बातों पर, इस बात पर यकीन. वो जो मोरबा में चिल्ला चिल्ला के बोल रहा था, तो क्या मोरबा के लोगों को नहीं मालूम है कि वो आदमी डॉक्टर का बच्चा भी नहीं है और डॉक्टर ने मराठी शाला खोली ही नहीं है? तो मेरे ख्याल से डॉक्टर जितेंद्र आवाड बोलते हैं ना, पता नहीं उनको किधर से डिग्री मिली है. तो वो तो झूठ बोल रही है. मोरबा का भी बच्चा जानता है, ये मैं बता दूं आपको. और वहां पर आए हुए दूसरे भी लोग बम्बई से किधर से, उनको मालूम है कि डॉक्टर उंद्रे और उनके साथियों ने मिलकर और रेहाना ने मिलकर कितनी मेहनत की है इस अदारे को बनाने के लिए. बच्चा जानता है. कोकन से लेकर बम्बई और बम्बई से लेकर इंटरनेशनल लेवल पे हम लोगों को लोग जानते हैं और समझते हैं, और वो उन सब लोगों की मदद से ये बना है. और जो 2.5 करोड़ 3 करोड़ ये बोलता है ना, अरे 2.5-3 करोड़ रुपए मिलेंगे ना, तो ये क्या, ऐसा तो हम और कई बिल्डिंगें खड़ी कर देते. हम लोग एक पैसा जो हम रोज कुआं खोदते, रोज पानी निकालते, बच्चों की फीस आती है उससे टीचरों को. और मैं आपको बताऊं, उन लोगों ने इतने परेशान किया कि 4-4 महीने हम लोग टीचरों को तनख्वाह नहीं दे पाते हैं, त्यांचा पगार नाही देऊ शकत आम्ही. आता तुम्ही विचार करा की या टीचर लोक जे आहेत आमचे, त्याला जर पगार भेटला नाही, त्याला पैसे नाही भेटले, कुठून खाणार? त्यांच्या घराच्या बाहेर पण दूधवाला येतो, पेपरवाला येतो, तरकारीवाला, ते पैसे कुठून देणार? त्यांनी काय उपास काढायचा काय ह्यांच्यासाठी? म्हणजे किती त्रास द्याल तुम्ही, पण याला नाही देत. हमारा अल्लाह इनको कभी माफ नहीं करेगा, कभी भी नहीं करेगा. प्रथम जे बोरब्यात सभा झाली त्याच्यातलं जे आमदार आले होते जितेंद्र आव्हाड साहेब, त्याला मूळ म्हणजे कायच माहिती नाही की ही कुठली शाळा आहे, संस्था आहे का ट्रस्ट आहे. ते म्हणजे सारखे बोलत होते ट्रस्ट. हे ट्रस्ट नाही, ते जवळ सदस्य आहेत आणि ते आम्ही लोकांनी बनवलेली आहे. त्याच्यानंतर ते सांगत होते मराठी शाळा उघडल्या. आम्ही मराठी शाळा नाही उघडल्या, आम्ही अंग्रेजी शाळा. जेव्हा तुम्हाला असं काय माहितीच नाही, मग असल्या व्यासपीठावरती उभं राहून हे खोटं बोलायचं आणि त्याच्यात हे बोलायचे की तटकरे साहेबांनी नाश केला आहे. अहो तुम्हाला माहिती काय, तटकरे साहेब याच्यात मुळात आहेतच नाही. आणि ही वरती ते सांगत होते तिकडे प्रेस कॉन्फरन्सला पण, आणि त्या मोरब्याच्या व्यासपीठावर 250-300 करोडाचा टर्नओव्हर आहे इथे. अहो आम्ही एक माणसाजवळ भीक मागून आणलेला पैसा जमा केलेला आणि ही एक संस्था आम्ही कायम केली. आमचा एकच आहे, या एरियामध्ये किंवा ह्या परिसरातला शिक्षण हे आम्ही शिक्षण द्यायचं सर्व मुलांना लहानपासून मोठ्यापर्यंत. 1982ला 5 इथल्या गावातल्या तरुणांनी या सोसायटीची स्थापना केली. त्याच्यामध्ये ते एक मरहूम झाले, म्हणजे स्वर्गवासी झाले, नूर पंगारकर, मग इम्तियाज दर्जी, मोहम्मद मेमन, डॉक्टर शाबुद्दीन धौलारकर आणि अब्दुल्ला बडे. त्याच्यानंतर मग त्याला असं वाटलं की डॉक्टर उंद्रे ह्या गावातून शिकून एवढे मोठे डॉक्टर झाले, म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली आणि ह्या संस्थाचे जे प्रेसिडेंटशिप जी आहे ती त्यांच्या हातात दिली. आणि 84 पासून मी मग संस्थाला जॉईन केला. तर 84 पासून आम्ही लोकांना, त्याच्यानंतर मग किती लोकांनी कुणी जागा दिली. आमचे एक आताचे जे आमचे हे आहेत सदर आहेत या संस्थाचे, त्यांचं नाव दाऊद राऊत आहे, त्यांनी आपली जागा दिली, त्यांनी जॉईन केला. मग एक मेंद्रीचे रशीद नजीरी साहेब, मग एक स्वर्गवासी अहमद साहेब सोंडे वगैरे असे दिग्गज जे आमच्या सोसायटी
आर्मीचे नेते होते, त्याच्यात हे इकडे मोहम्मद अली परदेशी बसलेले आहेत, आमचे झोंबरकर आहेत, ते इरफान नजीर आहेत, हे सर्व लोक आम्हाला मग भेटत गेले, मिलत गेले, ते आयडा के लोक मिलते गए और कारवा बनता गया. असा करून आम्ही ह्या गेल्या 40 वर्षातला हे आम्ही शाळा उभी केली. ही जे डिग्री कॉलेज आमचा जे आम्ही बनवलेलं आहे मुलींसाठी, असं इथल्या लोकांना आम्हाला वाटायला लागलं की आमची ही मुलं 10वी जितना भी जितेंद्र अवार्ड साहब ने बोला है वो सब का सब झूठ है. अगर उनको कुछ बोलना ही था तो हमने गुजरात के बच्चे लाए थे, अर्थक्वेक के बच्चे लाए थे, हमने गुजरात राइट्स के बच्चे लाए थे, कश्मीर राइट्स के, सुनामी के लोगों के लिए हमने काम किया. उसकी तारीफ करते, उसके बारे में बोलते. मेरी सिर्फ आज लोगों से एक ही रिक्वेस्ट है, मैं उनसे एक हाथ जोड़कर रिक्वेस्ट करती हूँ कि जितेंद्र अवार्ड की किसी बात पर भी यकीन न किया जाए. डॉक्टर का इन 4 बच्चों के अलावा कोई बच्चा नहीं है और ये ट्रस्ट नहीं, ये सोसाइटी है और ये स्कूल चलेगा. मैं अपने पेरेंट्स को, अपने बच्चों को ये बताना चाहती हूँ कि ये स्कूल तुम्हारा है, क्योंकि स्कूल 4 दीवार से नहीं बनता है. स्कूल के बच्चों से, उनके माँ बाप से, टीचरों से और प्रिंसिपल से, और हम जो है सोसाइटी जो है वो हम सिर्फ केयर टेकर हैं. तो बिल्कुल डरिए मत, हम आपके साथ में. स्कूल चलेगी और 20 जून को जब स्कूल खुलेगी तो अब मुझे पूरी उम्मीद है कि एक नई सुबह होगी, एक नया दिन होगा और आपका साथ होगा. जय महाराष्ट्र. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.